कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। घायवळला सीपीने शस्त्र परवाना दिला नाही। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांशी बोललोय। अजित पवारांचं वक्तव्य तर शिफारस केली तरी पोलिसांनी शस्त्र परवाना दिला नाही। दबाव कोणाचा होता, चौकशी होईल, अजित पवारांचं वक्तव्य। सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। सचिन घायवळनं अनेकांना धमकावल्याची पोलिसांची माहिती। अनेकांना धमकावून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याची माहिती। गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस मी केली नाही। मी खुर्चीवर बसल्यापासून एकाही गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस केली नाही, योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही, सूत्रांची माहिती। विधिमंडळामधल्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने दबाव आणल्याचं रामदास कदम बोलले। राम शिंदेंसोबत निलेश घायवळचा संबंध जगजाहीर। रोहित पवारांचं वक्तव्य तर या प्रकरणी चौकशी करण्याची गरज, रोहित पवारांची मागणी। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही। 2 दिवसांमध्ये परदेशातून मुंबईमध्ये पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। काही लोकांनी सचिन घायवळ सोबतचा फोटो पाठवला। फोटो पाहून व्यायाम करून वजन कमी करावं लागेल एवढंच वाटतं, रोहित पवारांचं मिश्किल उत्तर। दरम्यान काल नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो दाखवले। निलेश घायवळच्या विषयावर बोलण्यास मुरलीधर मोहोळ यांनी नकार दिलाय। घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली। आज फक्त स्पोर्ट्सवर बोलणार अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, विजय वडेट्टीवारांचा इशारा। तर आमच्या मोर्चामध्ये कोणत्याही नेत्याचं ब्रँडिंग नाही। 2 सप्टेंबरचा GR ओबीसींच्या मुळावर उठलेला आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार आक्रमक। योग्य मार्ग काढला जाईल, नागपुरातील ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा आमदारांना ओबीसी समाज मतदान करणार नाही। जरांगेंच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। चौथी फेल जरांगेंसमोर सरकारनं लोटांगण घातलं, लक्ष्मण हाकेंची टीका। राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। विखे आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली। छगन भुजबळांनी विरोध सोडून द्यावा, न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा आणि मोर्चे काढायचे, ही भूमिका योग्य नाही, विखे पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार। आज, उद्या आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकांचं आयोजन। भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू, चव्हाणही दौऱ्यामध्ये असणार सोबत। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता। कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली। नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये परिवार मिलन कार्यक्रम। कार्यक्रमात आज दिवसभर अजित पवार आजी माजी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बेस्ट कामगार सेनेचा मेळावा। बेस्ट निवडणुकीमधील पराभवानंतर बेस्ट संघटना बांधणीकडे विशेष लक्ष। आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनामध्ये मेळाव्याचं आयोजन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार। आतापर्यंत रोहेकरांची राजकीय फसवणूक झाली। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना सातासमुद्रापार पाठवणार। महेंद्र दळवींची सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरेंवर टीका। लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी आजपासून वितरित होणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती। पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना ई-केवायसी करावीच लागेल। ई-केवायसीसाठी मुदतवाढ देऊ, ई-केवायसी करावीच लागेल, अजित पवारांचा इशारा। सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही। खूप योजना आल्या, त्यातील काही चालू राहतात तर काही बंद होतात। आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं विधान। ठाकरेंचा उद्याचा छत्रपती संभाजीनगरचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी। ठाकरेंच्या मोर्चामध्ये कोणीही शेतकरी सहभागी होणार नाहीत। आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल। रक्षा खडसे यांच्या जळगावमधल्या पेट्रोल पंपावर दरोडा। दरोडा प्रकरणामध्ये 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरोडा प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू, तर दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ देखील नंपास केले। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। नुकताच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेला मामा राजवाडेला पोलिसांनी केली अटक। शहरातील गुन्हेगारीच्या विरोधात पोलिसांचे निर्णायक पाऊल। नवी मुंबई विमानतळाला संघाच्या मोठ्या नेत्याचं नाव देतील। दिवा पाटलांच्या नावाची भाषणातच घोषणा करायला हवी होती। नवी मुंबई विमानतळ नावाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अपक्ष आमदाराची ठाणे पोलिसात धाव। महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। महिलेनं अश्लील व्हॉट्सअप संदेश पाठवत
10 लाखांची मागणी केल्याची तक्रार, पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईमध्ये 14 तारखेला मोर्चा. मेट्रो सिनेमापासून आझाद मैदान मार्गावर मोर्चा निघणार. महाबोधी महाविद्याविहार मुक्ती आंदोलन कृती समितीची माहिती. आज कर्जत खोपोली लोकल रद्द. कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार. दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता. ठाण्यामधल्या कळवा पारसिक नगरमध्ये मनोरुग्ण महिलेचा गोंधळ. रस्त्यावरील फेरीवाल्याच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं महिलेकडून नुकसान. कळवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. खेड तालुक्यामधल्या अनेक महिलांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद आणि जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सरकारनं जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठीशी. भाजप आमदार नारायण कुचेंनी सरकारचे मानले आभार. अतिवृष्टी भरपाईसाठी सरकारच्या विशेष मदत पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यामधल्या 8 तालुक्यांना डावललं. जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी केवळ 6 तालुक्यांना मदत मिळणार. शेतकऱ्यांमध्ये संताप. परभणी महानगरपालिका प्रभाग रचनेबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित. काही प्रभागांमध्ये विशिष्ट राजकीय पक्षाच्या सोयीनं फेरबदल करण्यात आल्याची चर्चा. नागरिकांकडून निवेदन. जालन्यामध्ये खोडसाळपणा करत अज्ञात व्यक्तीनं शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.